बुद्धांनी भिक्खूंना काय सांगितलेलं होतं? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्थाय हिताय लोकानुकंपाय, की हे भिक्खूंना बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारिका करा आणि त्यांना मध्य कल्याणकारक, म्हणजे ज्याचा सुरुवात कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे आणि अंत्य देखील कल्याणकारक आहे, अशा कल्याणकारी सद्धर्माचा उपदेश लोकांना करा. तर इसवी सन 160 ते इसवी सन 800 या कालखंडामध्ये कोल्हापूरचे कुठेही पुरावे दिसून येत नाहीत. आपण जवळ पाहिलं तर आपलं जे कराड आहे, कराडच्या पुरावे आपल्याला दिसून येतात. 5व ते 7व शतक कराडच्या लोकांनी दान दिलेले आहेत, सांचीला दिलेले आहेत, भारूतला दिलेले आहे. पण नंतरच्या कालखंडात काय झालं की हे करवीर जे आहे आपलं, म्हणजे कोल्हापूर ब्रह्मपुरी, हे काळाच्या विस्मृतीत गेलं आणि 8व्या 9व्या शतकानंतर इथं पुन्हा लोकवस्ती आहे. पण त्याही पूर्वी काय झालं की ह्या परिसरामध्ये मग मसाई पठार असेल, आपले हे जे पोहाळे असतील, त्याचबरोबर इथं पळसंबेची लेणी आहेत, ऐनारीची लेणी आहेत, या लेणींची निर्मितीचं काय होतं? आता ह्या लेणींची निर्मिती झालेली इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बांधलेल्या या बौद्ध लेणी कदंबा आणि चालुक्य घराण्याच्या राजवटीच्या दरम्यान ह्या 7व्या शतकामध्ये बांधलेल्या बौद्ध लेणी आपल्याला इथं पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या लेणी आपल्याला पोहाळे ज्योतिबाच्या पायथ्याशी आपल्याला ह्या लेणी बघायला मिळतात. कदंबा आणि चालुक्य राजवटीच्या दरम्यान या 7व्या शतकामध्ये बांधलेल्या लेणी आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि आज इथं या ऐतिहासिक लेणी परिसरामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा इथं साजरा होतोय आणि ही एक ऐतिहासिक गोष्ट टिपण्यासाठी मी उपस्थित आहे. बौद्ध लेण्याचा हा चैत्यग्रह हा आतील भाग तुम्ही बघू शकता. हे सभागृह दिसतंय आणि या सभागृहामध्ये बौद्ध मंडळी या ठिकाणी चिंतनाचं मननाचं काम करत असतील, संगोष्ठी करत असतील. आज या सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव आलेले दिसत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरामध्ये आज बौद्ध परिषद संपन्न होते आहे. या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज या ठिकाणी बौद्ध लेणी परिषद, ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद इथं अमाप उत्साहानं संपन्न होते आहे. या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ही एका वेगळ्या पद्धतीची ऐतिहासिक अशी बौद्ध लेणी परिषद या ठिकाणी संपन्न होते ऐतिहासिक बौद्ध लेणीच्या परिसरामध्ये. सांगता समारंभ सम्राट अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एकत्र संयोगाने आपण या ठिकाणी ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर या परिषदेसाठी उपस्थित आपण बेळगाव, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व धम्म उपासक उपासिका यांचं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो. सर्वांना जय भीम करतो, सर्वांना नमोउद्धाय करतो. या परिषदेची सुरुवात आपण तथागत बुद्धांना वंदन करून
त्यांचं पूजन करून आपण करणार आहोत. मी मान्यवरांना, पूज्य भंतीजींना आणि नगरे सरांना विनंती करतो की त्यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करून घ्यावं, बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं, सम्राट अशोकांना हार अर्पण करावं. मला ते पाठीमागे बोर्ड दिसतोय. या परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक किरण भोसले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करावे, तसंच दीप प्रज्वलन सुद्धा करावं. परिषदेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि सम्राट अशोकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण भारत मैया कर्तम सब अपराधम क्षमतु ये भन्ते द्वितीयं पि ओकास अहं भन्ते भारत मैया कर्तम सब अपराधम क्षमतु मे भन्ते तृतीयं पि ओकास अहं भन्ते श्रीचरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. यमहं वदामि तं वदेतो अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. माझ्या मागे आपण सर्वांनी म्हणायचं ही विनंती करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं
गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं नित्तितं आंभन्ते असं म्हणा पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमागच्छाना वीरमणी सिक्खापदं समादियामि इमानि पञ्चसिक्खापदानि शीलेन सुगतियन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निबुध्यन्ति तस्मा शीलं विशुद्धये आम साधु 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 पण काही बोलणारे असतील, पण सगळी जबाबदारी माझ्यावर ढकलल्यामुळे आता अवस्था अशी झाली की एक खांबी तंबू जो आहे तो आता मला सावरायचा आहे. काही हरकत नाही. तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत. आणि सगळ्यात अगोदर आणि विशेष स्वागत म्हणजे हे जे आपले जे बाल धम्मसेवक जे आहेत ना त्यांचं करतो. कारण मी आतापर्यंत जेवढ्याही कार्यक्रमाला गेलो तिथं ह्या बालचमूची जी उपस्थिती आहे ती मला एकदम नगण्य जाणवली आणि या ठिकाणी ती उपस्थिती ही लक्षणीय आहे. म्हणून तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो. तर आज मी सुरुवातच तुमच्यापासून करतो. मला असं वाटतं की तुमच्यापैकी बहुसंख्य जणांनी किंवा जवळजवळ सगळ्यांनीच ही लेणी ही पहिल्यांदा पाहिली असेल, बरोबर? याच्या अगोदर तुम्ही असं काही डोंगरात काही कोरलेलं वगैरे असं काही पाहिलंय का? नाही पाहिलेलं. मग आता हे नेमकं काय आहे तुम्हाला समजावं म्हणून आपण सुरुवात तुमच्यापासून करू. यांच्यासाठी मी नंतर बोलेन, चालेल? हे जे ठिकाण आहे याला काय म्हटलं जातं थोडंसं आपण प्रश्नोत्तराच्या याने सुरुवात करू. तुम्हाला जे काय समजा तुम्हाला माहित असेल, ऐकलेलं असेल, उत्तर चुकलं तरी चालेल. काय म्हटलं जातं याला? बुद्ध लेणी, बरोबर. तर मग आता ह्याला बुद्ध लेणीत काय म्हटलं जातं? काही कल्पना? बरं ठीक आहे. याला लेणी का म्हटलं जातं? लेणं म्हणजे काय नाही माहिती? असू काही हरकत नाही. जसं एखाद्या सुंदर स्त्रीने अंगावर अनेक दागिने घातले
तर त्याला काय म्हटलं जातं? सौंदर्याचं लेणं. बरोबर ना? तसं हे दगडामध्ये कोरलेलं जे आहे हे स्थापत्यशास्त्रानुसार याला शैलगृह म्हणतात, परंतु बोली भाषेमध्ये याला लेणं हा शब्द प्रचलित आहे. तर लेणं म्हणजे काय की अलंकार, दागिना. तर असा हा काय आहे की शैल स्थापत्याचा जो दागिना असतो, जो अलंकार असतो, त्याला लेणं म्हटलं जातं. लेणं हा संस्कृत शब्द जो आहे लयन, त्याच्यापासून उत्पन्न झालेला शब्द आहे. त्याला म्हणजे पाली भाषेमध्ये लेणं म्हटलं जातं. आणि गुहा सुद्धा म्हटलं जातं. परंतु अनेकदा काय असतं की गुहा ह्या निसर्ग निर्मित असतात आणि लेणं हे मानव निर्मित असतं. तर आता ह्या लेणी का खोदल्या ह्याचा आधी आपण पार्श्वभूमी जाणून घेऊ. आपल्या सर्वांना माहित आहे की बौद्ध धर्मांचे संस्थापक जे आहेत तथागत गौतम बुद्ध यांनी इसवी सन पूर्व 528 मध्ये त्यांना ज्ञानप्राप्ती प्राप्त झाली आणि तिथून पुढे 45 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 463 पर्यंत 483 पर्यंत त्यांनी 45 वर्ष या धर्माचा संपूर्ण म्हणजे भारतामध्ये प्रचार आणि प्रसार केला. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस संघ हा मर्यादित स्वरूपाचा होता त्यावेळेस काय झालं होतं की बुद्धांनी भिक्खूंना काय सांगितलेलं होतं? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अथाय हिताय लोकानुकंपाय. म्हणजे संपूर्ण गाथा मी सांगत नाही पण त्याचं सार सांगतो की हे भिक्खूंना बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारिका करा आणि त्यांना मध्य कल्याणकारक म्हणजे ज्याचा सुरुवात कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे आणि अंत्य देखील कल्याणकारक आहे अशा कल्याणकारी सद्धर्माचा उपदेश लोकांना करा, तो धम्म त्यांच्यामध्ये रुजवा. पण हे करत असताना काय करा की तुम्ही चारिका करा. म्हणजे काय करा, तुम्ही सतत फिरते राहा. एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा किंवा 3 रात्रीपेक्षा भिक्खूंना मुक्काम करण्यास म्हणजे विनयाच्या नियमानुसार परवानगी नाही. तर सुरुवातीच्या काळात हे भिक्खू कुठे राहायचे? झाडाखाली किंवा मोकळ्या जागेवरती. परंतु अशा ठिकाणी हिंस्र श्वापद असतील, त्यानंतर काही विषारी प्राणी असतील, सरपटणारे प्राणी, यांच्या दंशापासून हल्ल्यापासून भिक्खूंना उपसर्ग होऊ लागला, उपद्रव होऊ लागला. म्हणून मग बुद्धांनी काय केलं की विनयाचे नियम हे एक एक करून अस्तित्वात आले. ते एकाच वेळेस अस्तित्वात आलेले नाहीये. त्यानुसार मग बुद्धांनी काय केलं की त्यांना 4 प्रकारच्या निवासस्थानामध्ये राहण्याची परवानगी दिली. पण ते कधी? पावसाळ्याच्या काळामध्ये. त्याला काय म्हटलं जातं? वर्षावास. ही पावसाळ्याचे 4 महिने भिक्खू एका ठिकाणी थांबून लोकांना धम्मदेशनाचं काम करू शकतात, त्यांना धम्म सांगू शकतात, धम्मचर्चा घडवून आणू शकतात. मग हे 4 निवासस्थानं कोणते? तर पहिलं म्हणजे गुहा, म्हणजे ज्या निसर्ग निर्मित आहेत त्या. दुसरे म्हणजे हम्मीय, अध्यायोग आणि पासाद. पासाद म्हणजे राजवाडा. अध्यायोग म्हणजे काय की एखादं घर मोठं असतं त्याला पोटमाळा असतो, तर त्या पोटमाळ्याची खोली जी आहे अशा ठिकाणी भिक्खू राहू शकतात. हम्मीय म्हणजे उंच शिखर असलेलं घर, अशा ठिकाणी भिक्खू राहू शकतात. आणि प्रासाद म्हणजे राजवाड्यासारखं किंवा सर्व सुखसोयीने उपलब्ध असलेलं एक घर. अशा 4 प्रकारचे निवासस्थानं भिक्खूंसाठी त्यांनी उपलब्ध करून किंवा त्या ठिकाणी त्यांना निवास करण्याची परवानगी वर्षावासाच्या काळात दिलेली होती. तर सुरुवातीच्या काळात ज्या गुहा होत्या ह्या निसर्ग निर्मित गुहांमध्ये भिक्खू राहत होते. किंवा पहिली जी धम्म परिषद होती, धम्मसंगीते, तिथं सुद्धा सप्तपर्णी गुहा, ती सुद्धा निसर्ग निर्मितच गुहा होती. या ठिकाणी भिक्खू राहत होते. आणि नंतरच्या काळात काय झालं? दगड माती यांच्यापासून बनवलेले विहार या ठिकाणी भिक्खू राहू लागले. तर उत्तर भारतामध्ये काय आहेत अशा विहारांची संख्या जास्त होती. परंतु या विहारांना मेंटेनन्स लागायचा, कारण पावसाळ्यामध्ये त्यांची पडझड व्हायची, ते गळायचे किंवा काय व्हायचे. मग त्याचा मेंटेनन्स वारंवार करावा लागायचा. म्हणून सम्राट अशोकाने काय केलं? सम्राट अशोक आपल्याला माहित असतील, मध्ये जे चित्र आहे हे कोणाचं आहे? सम्राट अशोकाचं. या संपूर्ण भारत देशामध्ये आणि भारताच्या बाहेर जर तथागतांचा धम्म पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सम्राट अशोकांनी केलं. आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला, आपल्याला बाबासाहेबांमुळे माहीत पडला. परंतु त्या बाबासाहेबांपर्यंत तो धम्म आणून पोहोचवण्याचं काम सुद्धा सम्राट अशोक असतील, हर्षवर्धन, कनिष्क, मिलिंद, त्यानंतर जे आहेत म्हणजे
आपले जीवक असतील, आचार्य अश्वघोष असतील, आपण आता या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसतील इथे ते सगळे काय बौद्ध धम्माचे संदेशवाहक आहेत. म्हणजे त्यांनी बौद्ध धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. जसजसे तुम्ही पुढे शिकत जाल, बौद्ध धम्माबद्दल जसजसं जाणून घ्याल, तसतसं तुम्हाला या गोष्टी माहीत पडतील. तर सुरुवातीच्या काळात म्हणजे बिहारमधल्या बाराबार या ठिकाणी सम्राट अशोकाने आणि त्यांचा जो नातू होता दशरथ यांनी लेणी कोरल्या सुरुवातीच्या काळात. तर या लेणी कशा होत्या? पावसाळ्यात बौद्ध भिक्खूंना, चारही दिशाच्या बौद्ध भिक्खूंसाठी वर्षावासाच्या काळात राहण्यासाठी या गुहा कोरल्या. असा अशोकाचा नातू आहे दशरथ याने त्या ठिकाणी शिलालेख कोरून ठेवलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्या लेणी पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात कशी झाली? कारण महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर आणि उघड्यावरचे जर विहार जर असतील तर त्यांना मेंटेनन्सचा खर्च हा प्रचंड प्रमाणात लागायचा. म्हणून महाराष्ट्रामध्ये असं एक कल्पना रूढ झाली की आपण जर इथं हा जो सह्याद्री आहे हा लेणी कोरण्यासाठी उपयुक्त खडक आहे आणि डोंगरामध्ये एकदा कोरल्याच्या नंतर त्याला मेंटेनन्स फारसा राहत नाही, शतकानुशतके ते बांधकाम तसं राहतं. मग पुणे जिल्ह्याजवळ लोणावळा म्हणून ठिकाण तुम्हाला माहित असेल की ते थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्या लोणावळ्याच्या जवळ मळवली म्हणून एक गाव आहे आणि त्या मळवलीच्या जवळ भाजे म्हणून एक छोटंसं खेड आहे. तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली लेणी ही कोरली गेली. हा काल होता सातवाहन कालखंड, म्हणजे सम्राट अशोकाचं साम्राज्य किंवा सम्राट अशोकाचा जो 10वा वंशज होता बृहद्रथ, याचा पुष्यमित्र शृंगाने कप्ताने म्हणजे त्याचं साम्राज्य संपवलं आणि तिथं आपल्या शृंग वंशाची स्थापना केली. तर हे सगळे शृंगराजे बौद्ध धर्माचे काही विरोधक नव्हते. त्यापैकी काही शृंगराजांनी सांचीच्या स्तूपाला दान दिलेलं आहे, काहींनी धारूरच्या स्तूपाला दान दिलेलं आहे. तसंच आपल्या सांचीच्या स्तूपाला आपल्या महाराष्ट्रातील पण लोकांनी दान दिलेलं. आपल्याला कराड शहर माहीत असेल, आपल्या कराडच्या लोकांनी सुद्धा सांचीच्या स्तूपाला दान दिलेलं आहे, धारूरच्या स्तूपाला दान दिलेलं आहे. तर सर्वप्रथम लेणी ही महाराष्ट्रामध्ये भाजाची लेणी ही खोदली गेली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असतील, अजिंठ्याच्या डोंगर रांगा असतील, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये विद्यासन असेल, अकोला जिल्ह्यात पातूर असतील, अशा अनेक ठिकाणी लेण्या कोरल्या गेल्या. भारतामध्ये साधारणतः 1,500च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी 1200हून जास्त लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या 1200 लेण्यांपेक्षा म्हणजे 1200 लेण्यांमध्ये साधारणतः 85% लेण्या आहेत ह्या बौद्ध धर्मियांनी खोदलेल्या आहेत, 10% लेण्या आहेत ह्या हिंदू धर्मियांनी खोदलेल्या आहेत आणि 5% लेण्या ह्या जैन धर्मियांनी खोदलेल्या आहेत. तर जैन धर्मियांच्या लेण्या आपल्याकडे पाहायला मिळत नाही. त्यात वेरूळमध्ये काही प्रमाणात आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात आहेत. हिंदू लेण्या ज्या आहेत हे बौद्ध लेण्यांचं हिंदू लेण्यांमध्ये केलेलं रूपांतर आहे. जसं वेरूळचं कैलास मंदिर असेल किंवा काय, त्याची सुरुवात होताना ते कोरलं जाताना म्हणजे बौद्ध होतं, परंतु त्याच काळात शासन बदललं आणि पुन्हा हिंदू धर्मीय राजांची राजवट सुरू झाली आणि त्यांच्या आदेशानुसार तिथं पुन्हा हिंदू लेणी कोरली गेली. तर या लेण्या ज्यांनी कोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी राजापासून सर्वसामान्य उपासकांपर्यंत, भिक्खूंपर्यंत समाजातल्या विविध स्तर, मग तिथं माळी असतील, लोहार असतील, सोनार असतील, शेतकरी असतील, स्त्रिया असतील, अशा सर्वांनी या लेण्या कोरण्यासाठी दान दिलेले आहेत आणि त्या दानांचे शिलालेख आपल्याला त्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. तर अशा ह्या सगळ्यात जास्त लेण्यांची संख्या जी आहे ही पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि त्यातही जुन्नर तालुक्यामध्ये साधारणतः की पुरातत्व खात्याकडे ज्या नोंदणीकृत लेणी आहेत यांची संख्या 260 आहे, परंतु ज्यांची नोंदणी नाही किंवा ज्या नव्याने काही लेण्या सापडलेल्या आहेत तर ह्या अशा संख्या साधारणतः 400च्या आसपास जाऊ शकते. आता आपला कोल्हापूर जिल्हा जर पाहिला, आता मी सर्वांसाठी बोलतोय, आधी तुमची कन्सेप्ट क्लिअर केली लेणं म्हणजे काय. आता कोल्हापूर जिल्हा पाहिला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही साधारणतः 2300 वर्षापासूनचा इतिहास आहे की त्या काळात जे नालासोपारा जे बंदर होतं त्याला शूरपारक म्हटलं जायचं आणि जे चोल बंदर होतं या ठिकाणावरून घाट मार्गाने येणारा जो माल होता त्या मालाचं डिस्ट्रीब्युशन ज्या ज्या व्यापारी मार्गांवर होतं त्या व्यापारी मार्गांवरचं म्हणजे दक्षिणेकडे त्याला पूर्वी कुंतल देश म्हटलं जायचं.
या कुंतल देशामध्ये आपला सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यांचा समावेश होता आणि संपूर्ण भागाला दक्षिणापथ म्हटलं जायचं. कारण सम्राट अशोकाने की महाराष्ट्रामध्ये धम्मप्रचारासाठी 2 धम्म महामात्र म्हणजे 2 भिक्खू पाठवले. त्यापैकी एक होते महाधम्मरक्षित यांना या भागात पाठवलं होतं आणि दुसरं एक होते धम्मरक्षित यांना अपरांत म्हणजे उत्तर कोकण जो भाग आहे त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. आणि या परिसरातल्या लोकांना महानारद कश्यप दातक कथेचा उपदेश केल्यानंतर जवळजवळ 84,000 लोकांनी इथं बौद्ध धम्म स्वीकारला आणि तिथील 13,000 लोक हे बौद्ध भिक्खू झाल्याच्या पाली ग्रंथामध्ये नोंदी आहे. म्हणजे साधारणतः अशोकाच्या काळखंडापासूनच आपला जो कोल्हापूर परिसर आहे हा बौद्ध धर्माने व्यापलेला आहे. तर आपल्या कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं की ब्रह्मपुरी नावाचं एक ठिकाण, जरा शांतता आणि थोडंसं लक्ष द्या इकडं, तर ब्रह्मपुरी नावाचं ठिकाण आपण ऐकून असाल. तर या ब्रह्मपुरी ठिकाणी एक 2300 वर्षापूर्वीचा स्तूप होता जो 1877 मध्ये तिथले काही मातीचे ढिगारे साफ करत असताना, बंगल्यांसाठी जागा खोदत असताना त्या ठिकाणी तो अनपेक्षितपणे त्याचा शोध लागला आणि तिथं एक अस्थिकरंडक आढळला की तो भगवान बुद्धांचा अस्थिकरंडक असू शकतो. आणि त्याच्या ज्या पेटीमध्ये ठेवलेला होता त्या पेटीवर एक शिलालेख होता, ब्रह्मस दानम धम्मगुप्तेन करिता. म्हणजे की इथलं हे दान आहे हे म्हणजे ब्रह्म याच्या सांगण्यावरून धम्मगुप्तांनी केलेलं आहे. म्हणजे तो ब्रह्म नावाचा कोणीतरी तिथं एखादा मोठा माणूस असेल किंवा काय असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी ती वस्ती वसवली म्हणून त्या ठिकाणी तिला ते ब्रह्मपुरी म्हटलं जातं. तर त्या कोल्हापूरमध्ये अशी 3 स्तूप सापडलेले आहेत. सातवाहन कालखंडातले नाणे सापडलेले आहेत. इसवी सन साधारणतः 130 ते 160 पर्यंत ब्रह्मपुरीची जी वस्ती होती, ते शहर होतं, नगर होतं, हे अतिशय भरभराटीला आलेलं होतं सातवाहनांच्या कालखंडामध्ये. आणि ते शहर आधीच नष्ट झालेलं असावं आणि काही पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते ते भूकंपामध्ये नष्ट झालेलं असावं असं म्हणतात. परंतु भूकंपामध्ये जर ते नष्ट झालं असेल तर उत्खननामध्ये त्या काळचे कुठल्याही घरांचे अवशेष वगैरे काही सापडून आलेले नाहीत, कारण ते मातीखाली दबले गेले असते. तर दुसरीची शक्यता आहे की ते आगीमध्ये नष्ट झालेलं असावं. तर ते मत आहे हे स्वीकारता येतं. कारण का की जरी समजा त्या आगीमध्ये नष्ट झाला असेल तर ते सगळं जळून गेलेलं असेल आणि त्याची जी काय राख असेल ती नंतरच्या काळात पावसा पाण्याबरोबर किंवा नदीला आल्या पुराबरोबर वाहून गेल्यामुळे त्याचे काही अवशेष सापडत नाही. आता या कोल्हापूरचा उल्लेख येतो तो येतो डायरेक्ट 11व्या म्हणजे 9व्या शतकानंतर भोजराजांच्या कालखंडामध्ये. तर इसवी सन 160 ते इसवी सन 800 या कालखंडामध्ये कोल्हापूरचे कुठेही पुरावे दिसून येत नाहीत. आपण जवळ पाहिलं तर आपलं जे कराड आहे, कराडच्या पुरावे आपल्याला दिसून येतात. 5व ते 7वं शतक कराडच्या लोकांनी दान दिलेले आहेत, सांचीला दिलेले आहेत, भारूतला दिलेले आहेत. पण नंतरच्या कालखंडात काय झालं की हे करवीर जे आहे आपलं म्हणजे कोल्हापूर ब्रह्मपुरी हे काळाच्या विस्मृतीत गेलं आणि 8व्या 9व्या शतकानंतर इथं पुन्हा लोकवस्ती आहे. पण त्याही पूर्वी काय झालं की ह्या परिसरामध्ये मग मसाई पठार असेल, आपले हे जे पोहाळे असतील, त्याचबरोबर इथं पळसंबेची लेणी आहेत, ऐनारीची लेणी आहेत, या लेणींची निर्मिती इथं काय. आता ह्या लेणींची निर्मिती झालेली आहे ही इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये. मसाई पठारची लेणी आहेत ही त्यानंतरच्या थोड्या कमी कालखंडाने म्हणजे उशिरा झालेली साधारणतः 4थ्या शतकामध्ये आणि त्याच्याच आसपास इतर ज्या लेणी आहेत ते. परंतु कोल्हापूरच्या जे पन्हाळ्यावर जे लेणी आहेत ही 8व्या 9व्या शतकातली लेणी आहेत. आणि पन्हाळा दुर्ग जे आहे हे पन्ननाग नावाच्या एका बौद्ध भिक्खूने वसवलेलं एक दुर्ग आहे आणि त्याच्यामुळे त्याला पन्ननागलय असं नाव पडलं आणि त्याचाच पुढे काय झालं की प्रणाल दुर्ग, प्रणालक आणि पन्हाळा हे अपभ्रंश होत गेले. म्हणजे काय की इथले जे सगळे शासक होते हे सुरुवातीच्या काळात हे कोण होते, बौद्ध होते. सातवाहनांच्याही पूर्वी इथं कूर नावाचा वंश होता, त्याच्यानंतर चुटू नावाचा वंश होता आणि ह्याचे पुरावे जे आहेत ते सापडलेले आहेत. त्यांचे काही शिलालेख सापडलेले आहेत, काही नाणे सापडलेले आहेत. आणि मिराशींचं एक पुस्तक आहे पश्चिमी क्षत्रप आणि त्यांचे कोरीव, सातवाहन व पश्चिमी क्षत्रप आणि त्यांचे कोरीव. तर ह्याच्यामध्ये त्याचे उल्लेख येतात. इथला एक राजा आहे प्राचीन की त्याचं नाव आहे की गौतमी पुत्र विलीवायकू. हा सातवाहनांच्या अगोदरचा राजा होता, तो बौद्ध राजा होता आणि त्याने तो स्तूप बांधलेला असावा.
तर ही जी लेणी आहेत इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातली लेणी आहेत. ज्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती नाही ते लेणं म्हणजे हीनयान लेणं, आणि ज्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती आहे ते लेणं म्हणजे महायान लेणं. मूळचा जो बौद्ध धम्म आहे हा मूर्तीपूजेला मान्यता देत नाही. तथागत बुद्ध सुद्धा अवतारवाद, त्याच्यानंतर मूर्तीपूजा, व्यक्तिपूजा यांच्या विरोधात होते. परंतु बुद्धांच्या पश्चात बौद्ध धर्मामध्ये जे 2 पंथ पडले, हीनयान आणि महायान. तर हीनयान म्हणजे मूळतः बुद्धाचा स्थविरवादी पंथ, आणि महायान म्हणजे सुधारणावादी लोकांनी त्याच्यामध्ये काही सुधारणा करून त्याच्यामध्ये जी मूर्तीपूजा रूढ केली किंवा काय, तर तिथं बुद्धाची मूर्ती पूजल्या जाते. परंतु सुरुवातीच्या काळात काय झालं की जी लेणी अस्तित्वात आली तिथं बुद्धांची प्रतीकं पूजली जायची. बुद्धांची प्रतीकं काय? बुद्धमूर्ती ही बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणतः 480 वर्षाच्या कालखंडानंतर निर्माण झाली. पहिली बुद्धमूर्ती ही इसवी सन 81 मध्ये कनिष्क राजाने स्वतःच्या राज्याभिषेकानंतर 3 वर्षांनी निर्माण केली. तर ती पहिली मूर्ती कुठे निर्माण केली? मथुराला निर्माण केली. तर त्या मूर्तीला काय म्हटलं जातं म्हणजे शाक्यसिंह, आणि ते बल नावाच्या एका भिक्खूने केली. त्या मूर्तीच्या जे पदपीठ आहे त्याच्यावर तो शिलालेख आहे की बल नावाच्या बौद्ध भिक्खूने या मूर्तीचं निर्माण केलं. आणि आणखीन एक मूर्ती त्यावेळेस कनिष्काने निर्माण केलेली होती. आज आपण पाकिस्तानमध्ये जे पेशावर शहर आहे त्याला पूर्वी पुरुषपूर म्हटलं जायचं, ती कनिष्काची राजधानी. तर याच्यामध्ये कनिष्क कोण आहे? वरचे जे आपण एका लाईन मध्ये जे 5-6 जे फोटो आहेत ना, त्याच्यामध्ये जो 5वा जो फोटो आहे सम्राट कनिष्क, ते सम्राट कनिष्क. आता हे सम्राट कनिष्क हे चीन मधून आलेल्या एका कुशाण या वंशाचे ते सम्राट होते. पण भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्यानंतर जे दिसतात 3 नंबरला सम्राट मिलिंद, तर ह्यांचं मूळ नाव काय? मिनांडर. हे होते ग्रीक, परंतु त्यांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. सम्राट कनिष्क असेल, सम्राट मिलिंद असेल, हे अशोका इतकेच महान आहे, सम्राट हर्षवर्धन. परंतु झालं काय की आपल्याला त्यांच्याबद्दल सांगितलं जात नाही. इतिहासाच्या पुस्तकामध्ये पण 1-3-4 पानांमध्ये त्यांचे धडे उरकते घेतले जातात. कारण बौद्ध धर्माचा इतिहास आणि वारसा हा इतका मोठा आहे आणि तो संपूर्ण जगातही व्यापलेला आहे. तो फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण जगाचा तो विश्वधर्म होता. अशोका इतकंच महत्वाचं काम त्यांचं देखील आहे. तर या कनिष्क राजाने आणखीन एक मूर्ती निर्माण केलेली होती, ती शुद्ध सोन्यापासून निर्माण केलेली होती. आणि त्याचा जो शिल्पकार होता तर त्याच्या दरबारात जो ग्रीक शिल्पकार होता एंजाशिलॉस, त्याने ही ज्याला शुद्ध सोनं म्हणतं अशा सोन्याची ती उभ्या स्वरूपातली बुद्ध मूर्ती होती. परंतु ती मूर्ती कशी होती? ग्रीकांचा जो देव आहे अपोलो, तशा पद्धतीची ती मूर्ती होती. आणि त्याच मूर्तीवरून नंतरच्या काळात काय झालं की जी भारतीय बौद्ध मूर्तिकला विकसित झाली आणि त्याचे जे वेगवेगळ्या शाखा की त्याला मग काय म्हटलं जातं, गांधारण स्कूल ऑफ आर्ट, अमरावती स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट. तुम्ही ज्यावेळेस उच्च शिक्षण घ्याल, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे कलेचा इतिहास अभ्यासाल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळून येतील. आता ह्या गोष्टी जरा तुम्हाला कळणार नाही, परंतु तुम्हाला ती जिज्ञासा तर नक्की जागृत होईल की हे काय हे जाणून घेण्याची जिज्ञासा तुम्हाला जागृत होईल. तर असं आपला हा जो परिसर आहे हा बौद्ध धर्माने व्यापलेला आहे की इथून जर पाहिलं तर 4ही दिशांना इथं लेणी आहेत. तिथं पाहिलं तर आपल्या पन्हाळा किल्ल्यावरती लेणी आहेत, या ठिकाणी पोहळ्यावरती लेणी आहेत, त्याच्यानंतर मसाई पठारवर लेणी आहेत, त्याच्यानंतर ऐनारीच्या घाटामध्ये लेणी आहेत. इकडे जर पाहिलं तर कराडमध्ये, कराड ही त्या काळची एक खूप मोठी व्यापारी बाजारपेठ होती. तिथं साधारणतः 105 ते 108 लेण्यांचा समूह आहे. ही दक्षिण भारतातला सर्वात जास्त बौद्ध लेण्या असलेला समूह कराडला म्हणता येईल. कारण जो कानेरीचा लेणी समूह आहे, कानेरीच्या खालोखाल कराडला लेणी आहे. म्हणजे विचार करा की एकेकाळी हा संपूर्ण परिसर बौद्ध भिक्खूंनी व्यापलेला होता. बौद्ध सम्राटांच्या इथं राजधान्या होत्या, इथून जगाशी व्यापार चालला जायचा. या ब्रह्मपुरीच्या उत्खननामध्ये जे काही पुरातत्वीय उत्खनन झाले त्याच्यामध्ये जे काही अवशेष आढळले, तर अलेक्झांड्रियामधली एक मूर्ती इथं मिळाली की ती ग्रीकांची जी समुद्र देवता असते पोसेडॉन, त्या पोसेडॉनची मूर्ती आपल्या टाउन हॉलच्या म्युझियम मध्ये ती मूर्ती आहे. तुम्ही कधी जर गेलात तर त्या काळात म्हणजे मिळालेले 2000 वर्षापूर्वीचे जे उत्खनन आहेत त्या मूर्त्या तिथं आजही डिस्प्ले करून ठेवलेल्या आहेत. मध्यंतरी एक जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या मूर्त्या बाहेर पाठवलेल्या होत्या. त्या पुन्हा तुम्ही कधी गेला तर नक्की जा आणि त्या मूर्त्या पहा की 2000 वर्षापूर्वी त्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. इथल्या उत्खननात काही सातवाहन सम्राटांची नाणी मिळालेली आहेत, चांदीची नाणी मिळालेली आहेत. त्याचबरोबर काही ब्रॉन्झ होड ज्याला म्हणजे निधी म्हटलं जातं, तर अशा 101 वस्तू उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत.
की एकावर एक असे 2 हंडे भरलेले होते, त्यानंतर कढईमध्ये या वस्तू ठेवलेल्या होत्या. आजही या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. इतका गौरवशाली वारसा या भागाला लाभलेला आहे. तर आपली ही सगळी जबाबदारी आहे की या ठिकाणी ही जी पडझड झालेली आहे, या ठिकाणी वारंवार येणं, पुरातत्व खात्याशी समन्वय साधून, सरकारशी समन्वय साधून इथली डागडुजी, इथले जे काही पडझड झालेली आहे याचं संवर्धन करणं, जतन करणं आणि आपला हा लेणी वारसा आहे हा येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचवणं. यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की पुरातत्व खात्याचे जे नियम आहेत, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतील. आपल्याला जे वाटेल ते आपल्या मनाप्रमाणे आपल्याला करता येणार. त्यांच्याशी समन्वय साधून शास्त्रोक्त पद्धतीनं याचं जतन आणि संवर्धन केलं जातं. याच्यासाठी आपण काय करायचंय की आपल्या ज्या संघटना आहेत त्या रजिस्ट्रेशन करायचं आणि आपण या विषयातलं उच्च शिक्षण घ्यायचं की आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA हे अनेक आपण शिक्षण घेतो. हे आपले काय आहेत, आपले व्यवसाय शिक्षण आहेत, आपले पोटापाण्याचे शिक्षण आहेत. परंतु त्याचबरोबर आपण पुरातत्व शास्त्राचं देखील शिक्षण घेतलं पाहिजे. कारण पुरातत्व शास्त्र हे आपल्याला मान म्हणजे आपल्याला पोटापाण्याचे उद्योग तर मिळवून देतात, परंतु त्याचबरोबर आपल्या ज्ञानामुळे आपल्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळवून देतात. आता आपल्यामध्ये काही लोक असे पण आहेत की जगभरात असा एकही डिप्लोमा अस्तित्वात नाही, तरी ते लोक काय म्हणतात, मी तो डिप्लोमाचा होल्डर आहे. ह्याच्यामुळे काय होतं, ज्यांना माहित नाही ते लोक टाळ्या वाजवतात, पण आमच्या सारख्यांना ज्यांना माहित आहे तर आमच्यासारखे लोक त्यांना हसतात. तर आपलं असं होऊ द्यायचं नाही. जे आपल्यामध्ये आहे तेवढंच सांगायचं, जे नाही अतिशयोक्तीपूर्ण सांगायचं नाही. या गोष्टींचाही आपण भान बाळगलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या पुढे देखील हा वारसा जतन करून ठेवणं हे तुमचं काम आहे. इथून पुढं तुम्ही देखील प्रत्येक म्हणजे सुट्टीमध्ये तुम्ही असेल, काय असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, जवळपासच्या लेणीला तुम्ही सहकुटुंब भेट देऊ शकता. किंवा तुम्ही जर असं समजा तुमच्या ग्रुपने जर समजा एखादा लेणी अभ्यास दौरा जर करायचं ठरवलं तर तुमच्यासाठी मार्गदर्शन करायला मी येईल. मी कुठेही महाराष्ट्रामध्ये मी विनामूल्य जातो. मी त्यासाठी मानधन आकारत नाही. तुमच्यासाठी मी विनामूल्य येईल. तुम्ही म्हटलं सर आज आम्हाला कनेरीला जायचंय, ठीक आहे कनेरीला. तुम्ही म्हटलं अजिंठा वेरूळला जायचंय, अजिंठा वेरूळला. तुम्ही म्हणाल तिथं तुमच्या बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष समजून सांगू, तिथले शिल्पकला समजून. आता इथं काय झालंय, ह्या सुरुवातीच्या काळातल्या लेणी असल्यामुळे इथं शिल्पकला किंवा बौद्ध प्रतीक काही नाही. इथं स्तूप आहे, तर आतमध्ये याच्यामध्ये तर स्तूप म्हणजे काय की स्तूप म्हणजे हे बुद्धत्वाचं प्रतीक आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे बुद्धांनी सांगितलेले महापरिनिब्बाण सूत्रामध्ये की स्तूप कोणाचे असतात आणि ते कसे निर्माण केले पाहिजे, की म्हणजे तथागत बुद्ध, त्याच्यानंतर अर्हत भिक्खू, त्याच्यानंतर महनीय व्यक्ती आणि चक्रवर्ती सम्राट अशा लोकांचे स्तूप असले पाहिजेत. ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी ते स्तूप बांधावेत असं तथागतांनी सांगितलं. तर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या ज्या अस्थींचं 8 भागामध्ये विभागणी केली, त्या 8 भागांवरती सर्वप्रथम स्तूप अस्तित्वात आले. हे स्तूपांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे शारीरिक धातुस्तूप. म्हणजे तो कसा असतो की प्रत्यक्ष बुद्धांची जी अस्थि धातू, बुद्धांचे अस्थि असतील, रक्षा असतील, ज्या ठिकाणी त्या जतन करून ठेवल्या गेल्या त्याला म्हटलं जातं शारीरिक धातुस्तूप. दुसरं काय असतं, उद्देशिक स्तूप. हे जे पाहिलेले आपण ते उद्देशिक स्तूप म्हणजे काही दगडांमध्ये निर्माण केलेलं असतात, त्याची पूजा केली जाते. तिसरं जे असतं पारिभोजिक स्तूप. पारिभोजिक स्तूपामध्ये काय असतं की बौद्ध भिक्खू आहेत, बौद्ध भिक्खूंच्या अस्थी असतात किंवा त्यांनी वापरलेले जे काय समजा चिवर असेल, भिक्षापात्र असेल, संघाटी असेल किंवा बुद्धांची भिक्षापात्र असेल, बुद्धांची काठी असेल, म्हणजे ज्या रोजच्या जीवनासाठी ज्या निगडीत ज्या वस्तू आहेत बुद्ध आणि बौद्ध भिक्खू यांच्या त्या वस्तूंवर जे उभारलेले असतात ते असतात पारिभोजिक स्तूप. आणि चौथा जो प्रकार आहे तो धम्मराजिक स्तूप. म्हणजे सम्राट अशोकाने काय केलं की बुद्धांच्या अस्थि धातूंवरती जे 8 स्तूप होते त्या 8 स्तूपांपैकी 7 स्तूप ओपन केले आणि त्याच्यातून त्या अस्थि एकत्र करून त्यांची 84,000 भागामध्ये विभागणी करून संपूर्ण जम्बूद्वीपात म्हणजे अगदी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, भारत, श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश असे सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये 11 देश समाविष्ट होते. विचार करा, 11 देश. जगातला एकमेव सम्राट म्हणजे झाला एक चक्रवर्ती. आता चक्रवर्ती कोणाला म्हणतात मी सांगतो. जो एका गावावर राज्य करतो त्याला काय म्हणतात, आजच्या भाषेमध्ये सरपंच किंवा पाटील.
ज्याचं 10 गावांवर राज्य असतं त्याला काय म्हटलं जातं? नायक. ज्याचं 100 गावांवर राज्य असतं त्याला म्हटलं जातं सामंत. ज्याचं 1000 गावांवरती राज्य असतं त्याला काय म्हटलं जातं? राजा. ज्याचं 10,000 गावांवरती राज्य असतं, शासन असतं त्याला म्हटलं जातं महाराजा. ज्याचं 1,00,000 गावांवरती शासन असतं त्याला म्हटलं जातं सम्राट. आणि ज्याचं 7,00,000 गावांवर शासन असतं आणि ज्याच्या अंकित सम्राट, महाराजा, राजा, सामंत, नायक आणि ग्रामप्रमुख हे सगळे असतात त्याला म्हटलं जातं चक्रवर्ती. तर जगाच्या इतिहासात एकमेव असलेला चक्रवर्ती म्हणजे आपले सम्राट अशोक. विचार करा म्हणजे किती मोठं त्यांचं काम आहे. आपण त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे की नाही? आपल्या बुद्धविहारामध्ये पण आपण काय केलं पाहिजे? सम्राट अशोक असतील, सम्राट मिलिंद असतील, सम्राट कनिष्क असतील, हर्षवर्धन असतील, एवढंच काय की गुजरातचे मैत्रक राज्य असतील, बंगालचे पाल असतील, इव्हन आपले चालुक्य सम्राट असतील काही, ज्यांनी बुद्धिझमसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, अशा राजांचे आपल्या बुद्धविहारामध्ये फोटो पाहिजे. अशांचे पाहिजे ते कोणाचे उठसूट कोणाचे लावायचे ज्यांचा बुद्धिझमशी काही मात्रही संबंध नाही. अशांचे फोटो आपल्या बुद्धविहारात असायला पाहिजेत का? ज्यांच्यामुळे बुद्ध जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले अशांचे पाहिजेत ना. ठीक आहे, बाकीचे पण महापुरुष आहेत पण त्यांच्या सुधारणा आहेत, त्याच्यातल्या आहेत त्या समाज सुधारणा आहेत, त्यांच्या समाजासाठीच्या सुधारणा, त्यांच्या धम्मासाठी काही योगदान आहे का? त्यांनी धम्म स्वीकारलेला आहे का? तर अशांसाठी समाज मंदिरं आहेत. त्यांच्या जयंत्या समाज मंदिरामध्ये आपण साजरी करू शकतो, त्यांचे फोटो समाज मंदिरामध्ये आपण लावू शकतो, त्यासाठी हरकत नाही. परंतु आपल्या बुद्धविहारांचं स्वरूप मात्र हे शुद्ध पाहिजे ना. बुद्धविहारांचं आपण समाज मंदिर काय? बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला आणि बुद्धविहार दिलेत. बाबासाहेब काय म्हणतात? बुद्धविहार हे ज्ञानाचे केंद्र बनले पाहिजेत. म्हणजे ज्यांचं बुद्धिझमशी आपला म्हणजे काळी मात्रही संबंध नाही अशांना आपण आपलं बुद्धिझम म्हणजे बुद्धविहारात स्थान देऊन आपण आपला बुद्धिझम करप्ट करतोय. त्याचं स्वरूप आपण शुद्ध ठेवलं पाहिजे. मी वंदनीय भंतेजींना देखील हीच विनंती करेल की भंतेजी आपणही ज्या ज्या ठिकाणी आपलं प्रवचन असेल बुद्धविहारामध्ये या गोष्टी कटाक्षाने सांगाव्यात की ज्यांचं समाजासाठी योगदान आहे त्यांचं समाज मंदिरासाठी त्यांची जागा ठेवावी आणि ज्यांचं बुद्धिझमसाठी योगदान आहे. आपण सुरुवात केली, महाराष्ट्रातले पहिलं बॅनर आहे की ज्याच्यावरती हे सगळे बौद्ध धर्मासाठी योगदान असले सम्राट अशोक, वैदिक दिवस, सम्राट मिलिंद, अश्वघोष, सम्राट कनिष्क, पाहियान, सम्राट हर्षवर्धन, युएनसन, जेम्स प्रिन्सेप, अलेक्झांडर कनिंगहॅम, अनागॅनिक धम्मपाल हे सगळे आपले बुद्धिझमसाठी म्हणजे आपले महामानव. कारण ज्या सम्राट अशोकाने जगाच्या कानाकोपऱ्यात हा धम्म पोहोचवला तो धम्म वाढवण्याचं काम मिलिंदने केलं, कनिष्काने केलं, हर्षवर्धनाने केलं. हर्षवर्धन हे शेवटचे बौद्ध सम्राट आहेत. त्यांच्या काळात म्हणजे सम्राट अशोकाने बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी स्थापन केलं, हर्षवर्धनाने पण नालंदा सारखी युनिव्हर्सिटी स्थापन केली. त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जगभरातून लोक शिकायला आहेत. अगदी चीनचे जे आहेत युएनसन, फायहान, इस्तीन हे अगदी इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून 7व्या शतकापर्यंत इथं येऊन त्यांनी बौद्ध धम्म इथं शिकले, भारताचं संपूर्ण अध्ययन केलं आणि त्यांच्या देशामध्ये बौद्ध धम्म प्रसार केला. आज आपल्याला जेही बौद्ध साहित्य मिळतं ते त्यांनी त्यांच्या देशामध्ये जे लिहून ठेवलेले ते आपल्याला मिळते. कारण काय झालं की 12व्या शतकामध्ये बख्तियार खिलजीने नालंदा जाळलं. बख्तियार खिलजीने नालंदा जाळलं हे आपल्याला सांगितलं जातं, परंतु त्याला नालंदा जाळण्यासाठी ज्याने आमंत्रण केलं म्हणजे दिलं तो सोमदत्त ब्राह्मण होता. त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं जात नाही. म्हणजे काय झालं की मुसलमानांनी नालंदा जाळलं म्हणजे मुसलमानांशी शत्रुत्व जाणून बुजून निर्माण केलं जातं. परंतु त्या मुसलमानांना नालंदा जाळण्यासाठी परावृत्त का केलं की त्यांना काय सांगितलं की इथं खूप मोठं नालंदाला चारही बाजूनी म्हणजे तटबंदी होती. एका वेळेस 10,000 विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यायचे आणि सम्राट हर्षवर्धनाने 100 गावचं उत्पन्न त्या नालंदा विद्यापीठाला लावून दिलेलं होतं की त्या गावच्या उत्पन्नातून त्यांचा खर्च एका म्हणजे 4 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक होता. आणि आज जसं पीएचडी एंट्रन्स असतं ना त्या काळात तसं एंट्रन्स होतं आणि ते एंट्रन्स कोण घ्यायचे? त्यांचे जे द्वारपाल असतात सिक्युरिटी गार्ड हे ते एंट्रन्स एक्झाम घ्यायचे. म्हणजे ते पहा की त्यांचे सिक्युरिटी गार्ड देखील इतके विद्वान होते, ते त्यांचे आचार्य आणि त्यांचे विद्यार्थी किती विद्वान असतील. तर त्या नालंदा विद्यापीठामध्ये सांगितलं की इथं 3 मजली म्हणजे हे आहे की रत्नभंडार आहे, इथं खूप मोठी संपत्ती आणि इथं 15,000 स्त्री आहेत म्हटले सुंदर. आणि लांबून दाखवलं की बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा रंग हा केशरी असतो. त्याला वाटलं आणि चिवर घेण्याची पद्धत कशी असते की बाया 6वारी साडी जशी नेसतात तशा प्रकारची असते. त्याला लांबून वाटलं की बोलतं हे खरंच आहे. आणि जे रत्नभंडार म्हणजे ते काय होतं, रत्नजबी, त्याच्यानंतर म्हणजे ते जे त्यांच्या लायब्ररीज होत्या त्या लायब्ररीचे नाव होते.
आणि त्या ठिकाणी 2 कोटींहून जास्त हस्तलिखित होते. आणि मग त्याने ते पाहिलं, अरे इथं तर काही नाही म्हटलं, इथं तर सगळं म्हणजे बौद्ध भिक्खू आणि हे यांनी खोटं सांगितलं, म्हणून त्याने रागवायचा गतीनं आनंदाला. त्याला आधी सांगितलं इथं खूप मोठं धनसंपदा आहे, इथं 15,000 स्त्री आहेत, तुझ्या जनानखान्यामध्ये भरती कर. तिथं आल्याच्या नंतर त्याला काही दिसलं नाही, परंतु त्या नालंदा त्याने जाळलं. तर तिथले जे ग्रंथसंपदा आहे, तुम्ही आजही नालंदाला जर गेला तर त्या भिंती जी आग लागलेली असते त्याने जी काजळी पकडते ना, आजही तुम्हाला ते 6 महिने ते ग्रंथ जळत होते. 6 महिने. विचार करा, हे जर युआन सांग असतील, फाईयान असतील, इत्सिंग असतील, असे त्या काळात सुमारे 28 पेक्षाही जास्त बौद्ध भिक्खू भारतात आले. 2-2 वर्ष त्यांना भारतात यायला लागले. तुम्ही जर माशे मोरेंचं 3 चीनी प्रवासी पुस्तक जर मिळालं तर ते वाचा. त्यांचे पुस्तक आहेत महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचा इतिहास, भारतातील बौद्ध धम्माचा इतिहास, जगातील बौद्ध धम्माचा इतिहास, गुजरातमधील बौद्ध धम्माचा इतिहास, 3 चीनी प्रवासी. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा. आणि ती कुठल्या खडतर परिस्थितीमध्ये भारतात येऊन त्यांनी बुद्धिझमचं शिक्षण घेतलं, त्यांच्या देशामध्ये तो त्याचा म्हणजे प्रचार प्रसार केला. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे जे अलेक्झांडर कनिंगहॅम आहेत, हे ब्रिटिश सैन्याधिकारी होते. या त्यांनी काय केलं की त्यांची ज्या डायरीज होत्या, त्यांचे प्रवास वर्णन होते, त्याचा अभ्यास करून प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी वेळप्रसंगी ते पेंढाऱ्यांच्या ताबडीत सापडले. अगदी जीवघेणी मारहाण झाली. योगायोगाने त्यांचा जीव जाण्यापासून वाचला. आणि त्यांनी सगळ्या सांचीचा स्तूप असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, सारनाथ असतील, हे उत्खननाच्या माध्यमातून आपल्या समोर पूर्ण आणले. आणि हे जे जेम्स प्रिन्सेप आहेत ना, यांनी अशोकाचे शिलालेख पहिल्यांदा वाचले. हे वयाच्या 40व्या वर्षीच वारले. हे भारतामध्ये ब्रिटिश सैन्याकडे काय आलेले होते की धातूपारखी, ज्या काळात म्हणजे धातूंपासून नाणी बनवली जायची, त्या नाण्यांमध्ये काय केलं जायचं, सोन्या चांदीची नाणी, त्याच्यामध्ये भेसळ केली जायची. तर ते भेसळ ओळखण्यासाठी त्यांना असे मास्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. तर त्यांच्या काळात ते काय जे नाणे त्यांच्याकडे यायचे, तर त्या नाण्यांचं ते त्याच्यावर काय लिहिलेलं असेल बा, हे वाचण्याची त्यांना जी ओढ लागली. त्याच्यातून त्यांनी पहिल्यांदा जे अशोकाचे शिलालेख हे वाचले, तर त्याच्यातला दान हा शब्द वाचण्यासाठी त्यांना 6 महिने जावे लागले. विचार करा की ते वाचनामुळं त्यांना डोकेदुखीचा आजार जडला आणि वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यांचं निधन झालं. म्हणजे किती त्यांचं डेडिकेशन आहे पहा. म्हणजे त्यांनी ते इथल्या देशातले नसून, या भूमीवरचे नसून, इथल्या धर्माशी ते ख्रिश्चन होते, परंतु इथं येऊन त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि आचरणाने सुद्धा ते बौद्ध झाले. तर पहा की दुसऱ्या देशातले लोक इथं येऊन त्यांनी हा बौद्ध धर्म आपल्यापर्यंत आणून पोहोचवलाय. मग आपण त्यांचे ऋणी राहायला असलं पाहिजे की ज्यांचा बौद्ध धर्म काय म्हणजे काही संबंध नाही, अशांचे ऋणी राहिलं पाहिजे. कोणाचे राहिलं पाहिजे? यांचे राहिलं पाहिजे ना. आता इथून पुढे ती जागृती करायची की आपल्या बौद्ध विहारांमध्ये फक्त आपल्या बौद्ध महापुरुषांचेच फोटो लागले पाहिजे. ज्याचं सामाजिक योगदान आहे त्यांच्यासाठी समाज मंदिर आहे, ज्यांचं बुद्धिझमसाठी योगदान आहे त्यांच्यासाठी बुद्धिझम. जर असतील तर ते जाऊन काढावेत, ज्यांचे असतील त्यांचे. ते समाज मंदिरामध्ये त्यांच्या जयंत्या वगैरे आपण कराव्यात, समाज मंदिरामध्ये कराव्यात. बुद्ध विहारामध्ये फक्त बुद्धाची जयंती, सम्राट अशोकाची जयंती अशा आपण साजरी करायला पाहिजे. सम्राट अशोकाची जयंती कधी असते माहित आहे तुम्हाला? तुम्हाला रामनवमी माहिती आहे? रामनवमीचा आदला दिवस म्हणजे सम्राट अशोक जयंती, अष्टमीचा दिवस. सम्राट अशोकाचा जन्म कधी झाला? ही चैत्र शुक्ल अष्टमी. त्यावेळेस तारखा नव्हत्या, तिथी असायच्या. त्या तिथीनुसार सम्राट अशोकाचा जन्म हा चैत्र शुक्ल अष्टमी इसवी पूर्व 304 या वर्षी झाला. म्हणजे चालू वर्षी 6 एप्रिलला ती तिथी आली आणि चालू वर्षी 6 एप्रिलला सम्राट अशोकांची 2329वी जयंती होती. इथून पुढे आपण सम्राट अशोकाची जयंती जसं बुद्ध जयंती करतो, आंबेडकर जयंती करतो, आपण काय करतो? बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. त्या मानाने आपण बुद्ध जयंती साजरी करीत नाही. सम्राट अशोकाबद्दल तर आपल्याला माहित नसतं. 2017 साली भारतात सार्वजनिकरित्या चैत्यभूमीवरून आम्ही सम्राट अशोक जयंती साजरी करायला पहिल्यांदा सुरुवात केली. 2018लाही तिथं केली, 2019ला केली, 20ला कोविड आला, 21लाही कोविड होता. त्याच्यानंतर 2022 ही पिंपरी चिंचवडला सम्राट अशोक जयंती साजरी केली. 2023ला काही कारणामुळे मला करता आलं शक्य, 2024ला आपल्या सांगलीमध्ये सम्राट अशोक जयंती साजरी केली. तर 2025ला जिथं बाबासाहेबांनी बुद्ध मूर्ती बसवली तर देवरोडच्या धम्मभूमीमध्ये सम्राट अशोक जयंती साजरी केली. तर माझं तुम्हाला एक आव्हान आहे की 2026ची जी 2330वी सम्राट अशोक जयंती आपल्या कोल्हापूरमध्ये ही मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि तिथं मी सम्राट अशोकावर भाषण द्यायला.
तर त्या दृष्टीने तुम्ही आजच तयारीला लागलं पाहिजे. आपला इतिहास, आपला वारसा हा खूप समृद्ध आहे. इन 3.5 शतकाचा आपला इतिहास नाही, आपला इतिहास हा 2500 वर्षापूर्वीचा आहे आणि तो खूप मोठा आहे, तो जगव्यापी आहे, तो महाराष्ट्रव्यापी किंवा इन 3.5 जिल्ह्यांपुरता मर्यादित नाही. तर आपल्याला जगाचा इतिहास अभ्यासायचा आहे की महाराष्ट्राचा अभ्यासायचा आहे? आपल्याला 3 शतकांचा इतिहास अभ्यासायचा आहे म्हणजे की 25 शतकांचा अभ्यासायचा आहे, हे आपण ठरवायचं आणि आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचे. आतापर्यंत ठीक आहे, आपल्या काही अज्ञानावश काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या असतील, आपल्याला सांगणारी तशी कोणी माणसं नसतील, आपल्यामध्ये आपले जे स्कॉलर लोक आहेत त्यांना या विषयाचं महत्त्व कळालं नसेल किंवा त्यांचे कन्सेप्ट वेगळे असतील. त्यांनी धर्मापेक्षा त्यांनी राजकारणाला, समाजकारणाला जास्त महत्त्व दिलं असेल, म्हणून त्यांनी काय केलं, समाजसेवकांचे फोटो बुद्धविहारात लावले असतील. परंतु इथून पुढे आपल्याला काय करायचंय, समाजकारणाच्या ठिकाणी ठेवायचे, राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचे, परंतु धर्मकारण त्याबाबत मात्र आपण कट्टर झालं पाहिजे. तुम्ही पहा, जैन लोक अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम लोक अल्पसंख्याक आहेत. त्यांच्या जैन लोकांच्या जैन मंदिरामध्ये तुम्हाला बाकीचे समाजसुधारक दिसतात का? ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये दिसतात का? मुसलमानांच्या मशिदीत दिसतात का? मग आपणच एवढं म्हणजे काय, आपण इतकं म्हणजे ज्याला म्हणतो की असहिष्णुता असण्याचं कारण काय? बरं ठीक आहे, मग हे सगळ्यांचेच महापुरुष आहेत, मग सगळ्यांनी काय ऍक्सेप्ट करायला पाहिजे? मग ते फक्त आपणच करायचेत का? आपण करायचेच ना, पण कुठं समाजसेवक म्हणून समाजापुरते त्यांना करायचं. आपण बुद्धविहारात त्यांना नाही आणत, आपलं बुद्धविहार भ्रष्ट नाही करायचं. आपल्या बुद्धविहाराचं स्वरूप आपण शुद्ध ठेवलं पाहिजे, कारण आपला बुद्ध हा शुद्ध आहे आणि त्या बुद्धाला आपण शुद्ध ठेवायचं. इथून पुढं आपण या गोष्टी लक्षात घ्यायच्यात की आपल्या अज्ञानवश जर समजा आपल्या बुद्धविहारांमध्ये या कोणी महापुरुषांच्या जर प्रतिमा, मूर्त्या, फोटो जर असतील तर आपण त्यांना सन्मानाने त्या बुद्धविहारांमधून काढून त्यांना आपण समाज मंदिरामध्ये ठेवायचे आणि आपल्या बुद्धविहारांमध्ये येऊ द्या ना. अनागारिक धम्मपाल 130 वर्षापूर्वी बुद्धगया मुक्तीचं आंदोलन त्यांनीच केलेलं आहे. आज बुद्धगया मुक्तीचं महाबोधी विहार मुक्तीचं आंदोलन जे आहे याचं जे व्यापक स्वरूप आहे त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. श्रीलंकेमध्ये येऊन ते मूळचे कोण होते? ख्रिश्चन होते, ते मूळचे ख्रिश्चन होते, पण इथे येऊन त्यांनी सगळं आयुष्य बुद्धिझमसाठी दिलं ना. त्यांनी महाबोधी सोसायटीची त्यांनी स्थापना केली. त्याबाबत भंतेजी तुम्हाला आणखी जास्त चांगलं सांगतील. परंतु जर समजा दुसऱ्या देशातून येऊन लोक जर बुद्ध स्वीकारतात तर आपण तर मूळचे बुद्ध आहेत ना, आपण नागवंशी आहोत ना. कारण ज्या वेळेस बुद्धाने बुद्ध धम्माचं म्हणजे हे केलं, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन केलं, तर बुद्धाला सुद्धा विरोध झालेले आहेत वैदिकांकडून. तर बुद्धांचे जे संरक्षक होते, बुद्धांचे जे सपोर्टर होते त्यावेळेसचे नागराजे होते. मग त्याचे आपल्याला पाली साहित्यामध्ये आपल्याला संदर्भ भेटतात. नागराजा म्हणजे मुस्लिम असेल, काल असेल, नंद असेल, उपनंद असेल, या नागराजांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला, बुद्धांना संरक्षण प्राप्त दिलं, त्याचा प्रचार आणि प्रसार केला. आणि आपण जे महाराष्ट्रातले लोक आहेत हे मराठी लोक आहेत, हे मूळचे कसे आहेत? नागवंशी आहोत. मग जर समजा बाहेरचे लोक येतात, दुसरा आता कनिष्क जो होता हा कुशाण सम्राट होता, मिलिंद जो होता ग्रीक होता, त्याच्यानंतर हे चीनी होते, बाकीचे अलेक्झांडर कनिंगहॅम किंवा जेम्स प्रिन्सेप, अनागारिक धम्मपाल, हे मूळचे कोण होते? हे ख्रिश्चन होते. सम्राट हर्षवर्धनाचे आई वडील कोण होते? हिंदू होते. पण यांनी इथं येऊन किंवा इथं आल्याच्या नंतर बुद्धिझम स्वीकारला, तो वाढवला, रुजवला, त्याची पाळामुळं संपूर्ण भारतामध्ये पसरवली, त्याला खतपाणी घातलं, म्हणून आज तो आपल्यापर्यंत आहे. बुद्धिझम कायमस्वरूपी नष्ट झालेला नाहीये, तो विलुप्त होतो, लयास जातो. कारण बुद्धांनी स्वतः सांगितलं की धम्म हा शाश्वत आहे, कायमस्वरूपी आहे धम्म. तर अशा या सद्धम्माचं शुद्ध स्वरूप आपल्याला टिकून ठेवण्याची जबाबदारी, आपला वारसा, आपली संस्कृती आपण जाणून घेतली पाहिजे, येणाऱ्या पिढीपर्यंत ती पोहोचवली पाहिजे. प्रत्येक रविवारी आपण बुद्ध विहारात गेले पाहिजे, प्रत्येक पौर्णिमेला आपण जवळच्या एखाद्या लेणींवरती कार्यक्रम घेतला पाहिजे. आपण धम्म पर्यटन वाढवलं पाहिजे. आपण काय करतो की आपण आहे ना सहली वाढवतो, धम्म सहल नाही, धम्म पर्यटन. तर आपला वारसा जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या धम्म पर्यटनाचं आपण आयोजन करावं. शक्य असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर समजा ठरवलं त्या ठिकाणच्या प्रत्यक्ष ज्या वास्तुकला आहेत, स्थापत्यकला आहेत, चित्रकला आहेत, बौद्ध धम्माची म्हणजे जी कला संस्कृती भारतामध्ये रुजवली ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणं कधीही चांगलं आहे. कारण ते तोंडी सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली सांगितल्यानंतरच बऱ्याच गोष्टी कळतात. तर मला असं वाटतं की आता जर वेळ पण खूप झालेला आहे आणि आणखी कोणाला जर बोलायचं असेल तर भंतेजींची धम्मदेशना आपल्याला ऐकायची.
आणि प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान मला वाटतं विद्यार्थी मित्रांसाठी एवढं पुरेसं आहे. आणि आपल्या कोल्हापूरचा बौद्ध वारसा आपण थोडक्यात जाणून घेतलेला, कारण या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर मला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील. आणि इतका वेळ तुम्ही एका जागी बसणार आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून लांबून आलेला आहात. तर मी इथून पुढचं म्हणजे आपली रजा घेतो आणि पुढचे सूत्र मी भोसले सरांकडे सोपवतो.